एका हाडामासाच्या देहाला जे जे काही लागतं ते त्या शरीरामध्ये बेमालूमपणे मिसळणं, बेमालूमपणे आकारास आणणं, हे माणसाच्या हातात आहे का याचा विचार माणसात कधीच करत नाही. निसर्ग नियमाप्रमाणे जे काही पुनरुत्पादन, जे काही ब्रह्मदेवाने लिहून ठेवले त्या पद्धतीने आपापले जन्म होतात प्रत्येकाचे, त्या पद्धतीने आपले मृत्यूही होतात. मग हे एवढं जर सत्य असेल, की एक साधं लक्षात घ्या, की ही ही चामडी, हा यासारखा जे दुसरा चेहरा माणसं स्वतःहून निर्माण करू शकतात का? गर्भाद्वारे नाही म्हणत आहे. गर्भाच्या बाहेर कुठे निर्माण करू शकतात का? तर नाही करू शकत. एका प्राण्यासारखा दुसरा प्राणी निर्माण करू शकत नाहीत. ब्रह्मर्षी विश्वामित्रांनी ती कला साधली होती, पण तरी सुद्धा त्यांनी जेव्हा माणूस निर्माण केला तो त्रिशंकू म्हणूनच जन्माला आला ना. त्याला इथेही आसरा नाही, खाली आसरा नाही, मध्ये मध्ये तो लटकत राहिला कुठेतरी. म्हणजेच काय, सृष्टीकर्ता जरी विश्वामित्रांना म्हटलेला आहे, ब्रह्मर्षी म्हटले त्यांना, तरी सुद्धा त्यांनीही तो खेळ सतत खेळला नाही. ते स्वतः ब्रह्मदेवाच्या पदाला जाऊन बसले नाहीत. त्यांनाही त्यातला खोलपणा कुठेतरी लक्षात आल्याशिवाय राहिला नाही. मग ही जी भ्रष्ट नक्कल माणूस करायला बघतो प्रत्येक गोष्टीची, त्याच्यामध्ये तो काय डिंग मारतो, मला असं काहीच अशक्य नाही. आपल्याला काहीच अशक्य नाही. आपण लाथ मारू तिथे पाणी काढू, काढ ना बाबा. लाथ मारशील तिथे पाणी काढ, आणखीन काही काढ, अमृत निर्माण कर, वाटेल ते निर्माण कर. पण एक लक्षात ठेव, की तुझ्या डोक्यावरती जो बसलेला आहे, तो नियंता जो आहे, जो परमतत्व आहे, जो परमेश्वर आहे, तो अनंत मार्गाने तुला ह्यापासून परावृत्त करणारच आहे. पण माणसाला मद मोह मत्सर हे जे षड्रिपू असतात त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी लक्षात येत नाहीत. आपण षड्रिपूंवरती बरंच बोललोय. त्या षड्रिपू मधला सगळा अर्थ जरी या अशक्यतेमधलाच शक्य या विधानामध्ये आणला तरी आपल्या लक्षात येईल, की आपल्या अनंत हव्यासापायी आपण परमेश्वरांनीच निर्माण केलेली सृष्टीचा ऱ्हास कसा करतोय आणि तो ऱ्हास आजच आपल्यावर कसा उलटतोय, हे प्रत्येकाने जरी भान ठेवलं तरी. आणि कशाला भान ठेवायला पाहिजे, आपल्या आजूबाजूला सतत ह्या संबंधी बोलणारी अनेक मंडळी आहेत, ज्यांना विश्वाची चिंता आहे. खरंच आहे, चिंता करतो विश्वाची. असं रामदासांनी एवढं कर्तृत्व त्यांचं नाही, किंवा त्यांची थोरवी तेवढी नाही, किंवा ते रामदासांसारखे अवतारी पुरुषही नाहीत. पण तरी सुद्धा त्या सर्वसामान्य माणसांना जी विश्वाची चिंता पडलेली आहे, कोणासाठी? त्यांच्या स्वतःसाठी का? तर ते नाही. ते म्हणतात, की ह्याच्या पुढे ज्या पिढ्या येणार आहेत जन्माला, त्यांच्याकडे तुम्ही कोणता वारसा सोपवणार आहात? मग आज तुम्हाला सगळंच अशक्य ते मला शक्य असं माणसाला वाटतंय. त्या साधन सामुग्रीचा जो ऱ्हास आरंभलेला आहे, त्या ऱ्हासापोटी माणूस स्वतःलाच संपवतोय, हे त्याला कळत नाही. कारण तुझा मृत्यू ज्यांनी स्वतःच्या हातात ठेवलेला आहे, त्याला तुलाच काय, ही पृथ्वी सुद्धा एका क्षणात भस्मसात करणं अतिशय शक्य आहे. सहज खेळ आहे तो त्यात. म्हणजेच आपण जेव्हा प्रतीक जरी मानलं, की शिवानी तिसरा डोळा उघडला, की संपूर्ण पृथ्वीच काय, ही सगळी ग्रहमाला सुद्धा बेचिराख होईल. म्हणजे त्याच्यामध्ये जो शक्तीचा समुच्चय आहे, त्या शक्तीच्या समुच्चयापायी जर हे घडत असेल, तर त्याला ते शक्य आहे. आपण आपल्या आसुरी महत्वाकांक्षेद्वारे हे जे सगळं भस्मासुरासारखं सगळं पेटवत चाललेलो आहोत, निसर्गाला नाहीसं करायचा प्रयत्न करतो आहोत, ते ब्रह्मास्त्र आपण जे वापरतोय ते आपल्यावरतीच उलटणार आहे, ह्याचं भान आपल्याला नसतं. कारण माणसाला आज परमेश्वरही व्हायचंय आणि सैतानही व्हायचंय. एकाच वेळेला त्याला दोन्ही प्रवृत्ती स्वतःमध्ये बाळगायच्या आहेत. एकाच वेळेला त्याला एका रात्रीत तख्ता पलट करायचा आहे, अवघ्या मनुष्य जातीचा आणि त्याच्या आधी स्वतःचा. आधी स्वतःचा स्वार्थ साधल्याशिवाय दुसऱ्याच्या स्वार्थाचा विचार मनुष्य करत नाही. आणि त्याच्या पलीकडे जाऊन असं म्हणावं असं वाटतं, की दुसऱ्याच्या स्वार्थाचा विचार तर कोणी कधी करणारच नाही. जेवढा स्वतःचा स्वार्थ साधला जाईल त्याच्यापेक्षा दुसरं काहीही महत्वाचं जगतामध्ये नाही, एवढं मनुष्याला पक्क पटलेलं आहे. आणि त्याच्या मागे अर्थ जिज्ञासा आणि अर्थकारण एवढंच आहे. असो, हे सगळं आधुनिक काळापुरतं आपण बोलतोय त्याच्यामध्ये. तर अशक्यतेमधला शक्य हे सोपं विधान जरी असलं तरी महाराज एवढंच म्हणतात ना,
की अरे अशक्य अशक्य जेव्हा मी म्हणतो ना मजलाच शक्य, तेव्हा एक लक्षात घ्या की तुम्ही परमतत्वाच्या एका आविष्कारासमोर बसलेले आहात. तुम्ही त्या परमतत्वाचे अंश जरी असलात तरी तुम्ही त्या परमतत्वाचा एक सर्वोच्च आविष्कार म्हणून जन्माला आलेला असला तरी सुद्धा ते परमतत्व जेव्हा देहरूपाने तुमच्या सर्वसामान्य विज्ञानापेक्षा, सर्वसामान्य मेडिकल सायन्स पेक्षा वेगळ्या तऱ्हेने जेव्हा अवतरित होतं, अयोनी संभवा जेव्हा अवतरित होतो, त्यावेळेला तुम्ही लक्षात घ्या की काय शक्य मला आहे आणि जे तुला अशक्य आहे. महाराजांचं हे जे वचन आहे, अशक्य ते मजलाच शक्य, ते ह्या पद्धतीने सोपं करून सांगितलं तर ह्या पद्धतीने सांगता येईल. आणि गूढार्थ जर विचारात घेतला त्याचा, तर आपण असं लक्षात घेऊ की साधकाचा जो प्रवास आहे तो सुरुवातीला अशक्य असतो. अशक्य म्हणजे त्या साधनेची गोडी लागायलाच काही वर्ष जावी लागतात. नामजपाची गोडी लागायलाच 10-15 वर्ष जावी लागतात, तेव्हा कुठे तो नामजप जिभेवरती ठसतो. मग ह्याच्यामध्ये साधक जेव्हा पहिल्या प्रथमच प्रयत्न सोडून देतो किंवा नाही आपल्याला नाही जमणार, अशक्य आहे. काय अशक्य आहे? अहो 1 तास डोळे बंद करून बसणं अशक्य आहे. कोणी सांगितलंय बसायला? कोणी सांगितलेलं नाहीये. पण तुझं तुला वाटतंय ना की ह्या प्रांतामध्ये काहीतरी आहे, तिथे मुसाफिरी करायला पाहिजे. मग साधक जेव्हा साधनेच्या मार्गावर चालायला लागतो तेव्हा प्रत्येक वेळेला त्याला वाटतं हे अशक्य आहे. एका रात्रीमध्ये सगळं काही मिळणं हे अशक्य आहे. पण आजकाल प्रत्येकाला घाई झालेली असल्या कारणाने महाराज एवढंच सांगतात की पेशन्स ठेवा, घाई करू नका. अति घाईन संकटात नाही, तसा प्रकार आहे सगळीकडे. तर घाई अध्यात्म मार्गावर सुद्धा नको असते. 15-15, 20-20 वर्ष घालवावी लागतात. काही काही साधक म्हणतात 50 वर्ष आम्ही आमच्या आयुष्याची घालवली तरी आता कुठेतरी काहीतरी चाचपडल्यासारखं गवसतंय असं वाटतंय. इतकं ते त्या बाबतीत ठामपणे सांगू शकतात की नाही बा अजून काही असं ते सापडलेलं नाहीये. आता मला कुठेतरी असं जाणवतंय की मला काहीतरी समजतंय, मला काहीतरी उमगतंय, मला काहीतरी समजून येते. तरी पूर्णांशाने समजलं का, पूर्णांशाने उमगलं का, तर नाही. 100% मला अमुक एक गोष्ट कळली अध्यात्मातली असा दावा कोणीही करत नाही. आणि जर करत असतील तर ते साधक नव्हे असं मी म्हणेन. त्याच्या साधकावस्था ही जन्मापासून मरेपर्यंत चालू असते. आणि मरेपर्यंत म्हणण्यापेक्षा कोणत्या आयुष्याच्या कोणत्या वळणावरती तुम्हाला हे सगळं सापडणार, ते परमतत्व तुमच्या समोर उभं ठाकणार, ह्याची तुम्हाला सुतरामही कल्पना नसते. सगळं ते अशक्यच वाटतं की धूसर आहे सगळं. आपण कथा खूप ऐकतो, पुराण खूप ऐकतो, संत पुरुषांच्या कथा ऐकतो, संत पुरुषांचे दाखले ऐकतो, प्रत्येकाचं जे तात्विक चिंतन आहे त्याचा अभ्यास करतो आपण. सगळं काही करतो पण तरी सुद्धा असं वाटतं की एवढं सगळं मी जमवलंय आठवडं या सगळ्या अध्यात्माच्या गोष्टींचं किंवा तत्वज्ञानाचं किंवा आणखी ज्ञानाचे काही कणांचं. कारण पूर्ण ज्ञान तर प्रत्येकाला अवगत होणारच नाही. त्या पूर्ण ज्ञानाचा आविष्कार म्हणजेच तर परमतत्व परमेश्वर आहे की नाही. मग त्यांनी ते ज्ञानाचे कण जे काही तुम्हाला दिले ते सुद्धा जर गोळा करायचे म्हटले तर आपण म्हणतो ना की आकाशाकडे पाहिल्यानंतर चांदण्या रात्री किंवा अमावस्येच्या रात्री जो तारकांचा जो खच पडलेला असतो, चांदण्या लुकलुकणाऱ्या, त्यात प्रत्येक चांदणी म्हणजे ज्ञानाचा एक एक कण आहे असं जर समजलं आपण तर एवढं मोठं आकाश आणि एवढं सगळं तारांगण आपल्या कवेत कसं मावणार. मग ते आपल्याला शक्य आहे का? तर ते अशक्य आहे. आणि साधकाला हे पक्क माहिती असतं की आज ना उद्या जरी हे शक्य होणार असेल तरी तो उद्या कधी उजाडेल ह्याची शक्यता मी आत्ता सांगू शकत नाही. ते फक्त परमतत्वाच्या हातामध्ये असल्या कारणामुळे मला फक्त त्याची वाट पाहिजे, याच्या पलीकडे काहीही उरत नाही. मुळात आधी काही मिळवण्याची जेव्हा आस संपते, अमुक एक गोष्ट जिंकून घ्यावी अशी आस संपते, त्याच वेळेला तर खरं ते परमतत्व तुमच्या समोर उभं राहतं. म्हणूनच महाराज जेव्हा म्हणतात ना की रिकामा होऊन ये, त्याचा अर्थच हा आहे. प्रत्येकाने
खचाखच भरलेलं आकाशामधलं चांदण्यांचं आकाश डोळ्यासमोर आणावं, तेव्हा आपल्या लक्षात येतं की ज्ञानाचे कितीतरी कण परमेश्वरांनी अशा स्वरूपामध्ये आसमंतामध्ये विखरून ठेवलेले आहेत. आपल्याला किती त्यातलं घ्यायचंय. म्हणजे हे समुद्राजवळ जाणं आहे आणि समुद्राच्या पाण्यामध्ये एक लोटा बुडवून ते लोटाभर पाणी घेण्यासारखं आहे. मग लोटावर पाण्यामध्ये जर आपण म्हटलं की ह्याच्यामध्ये समुद्र आहे, तर ते खरं आहे का? वास्तविक ते समुद्राच्या जलाचा काहीतरी अंश आहे. मग महाराजांना जेव्हा आकळून घ्यायचं असेल, तेव्हा आपण म्हणतो की मला हे शक्य आहे, तर तसं नाहीये. तुला लोटाभर काय, एक एवढ्याशा कुपीभर पाण्या एवढं तरी महाराज तत्व समजतं का, उमगतं का? हा विचार करायलाच लागतो, कारण महाराज हा सप्तसागरांपेक्षाही मोठा आवाका आहे. किती त्याच्यामध्ये जाणार, त्या लाटांचा किती अभ्यास करणार. महाराजांची लहर फिरली की येणाऱ्या सुनामी आहेत, त्या सुनामींना किती झेलणार तुम्ही. या सगळ्या गोष्टींचा जेव्हा माणूस विचार करेल ना, तेव्हा त्याच्या हे लक्षात येईल आणि साधकांनी या सगळ्या गोष्टींचा अतिशय खोलवर जाऊन विचार करावा. त्यावेळेला त्याच्या हे लक्षात येईल की अशक्य ते मजलाच शक्य, म्हणजे महाराजांना नेमकं काय म्हणायचं. आता ह्या वचनाला धरून आपण काही कथा पाहूया. त्या कथांद्वारे आपल्याला नक्की कळेल की महाराजांनी ज्या सर्वसाधारण मनुष्यांच्या आयुष्यामध्ये किंवा त्यांच्या जवळ आलेल्या व्यक्तींच्या आयुष्यामध्ये ज्या काही घटना घडवल्या, त्याच्यामध्ये ह्या वचनाला त्यांनी अतिशय महत्व दिलेलं आहे. म्हणजे ते न सांगता अधोरेखित केलेलं आहे की अशक्य ते मजलाच शक्य. कसं आहे, तर आपण त्याची कथा पाहूया. महाराज कलकत्त्यात होते. कलकत्ता मुक्कामी महाराज असताना असं झालं की त्या कलकत्त्याला, ब्रिटिशांचा जमाना आहे, ब्रिटिशांचं राज्य आहे, इंग्रजांचं राज्य आहे आपल्यावर, त्यावेळची गोष्ट. महाराज कलकत्त्यामध्ये गेले होते आणि कलकत्त्यामध्ये एक ब्रिटिश गव्हर्नर त्यावेळेला नेमलेला होता. तर त्या गव्हर्नरला त्या पदावरती किंवा त्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये 7 वर्ष पूर्ण झाली होती आणि तो 7 वर्षामध्ये इंग्लंडला त्याच्या घरी कधी गेला नव्हता. साहजिकच त्याला आस लागली होती इंग्लंडला जायची, कारण त्याचं कुटुंब म्हणजे त्याची बायको तिथेच होती. तर त्यांनी सांगितलं ब्रिटिश सरकारला की मला बदली द्या. बदली म्हणजे भारतात ना, ब्रिटनमध्ये बदली करा माझी. तर ब्रिटिश सरकारने ते काही मानलं नाही. तर मग ते ऐकत नाहीत म्हटल्यावर तो म्हणाला मला रजा तरी द्या, म्हणजे मला इंग्लंडला जाता येईल, मला माझ्या बायकोला भेटता येईल. तर तेही मंजूर झालं नाही. तेव्हा त्याच्याच ऑफिसमध्ये त्याच्याच हाताखाली काम करणाऱ्या एका भारतीयाने त्याला असं सांगितलं कलकत्त्यामध्ये की शंकर महाराज म्हणून अवलिया आहेत फार मोठे, ते सध्या योगायोगाने कलकत्त्यात आलेले आहेत. तुम्ही मानत नाही हिंदूंना वगैरे काही, मला ते माहिती आहे. तुम्ही आमच्या कोणाही महाराज बुबा बुवा बाया कोणालाच मानत नाही त्याच्यामध्ये, तर सगळ्यांचा तिरस्कार करता, हे मला माहिती आहे. पण तुम्हाला बदली हवी आहे ना, तर ती बदली हवी असेल तर तुम्ही त्यांच्या चरणाशी जा. असं जेव्हा त्या व्यक्तीने त्यांना सांगितलं, त्यावेळेला तो नाईलाजास्तव का होईना, म्हणजे त्याच्या मनात जे होतं ना, तो म्हणला चला त्यांच्या आशीर्वादाने काही घडलं तर बघूया, असं ते विचार करून म्हणजे तो थोडासा तरी सहिष्णू असावा तो गव्हर्नर, असं म्हणायला हरकत नाही. तर तो त्यांच्या भेटीला आला आणि महाराजांना म्हणाला की मला माझ्या घरी जायचंय, मला इथून भारतातनं तिकडे बदली हवी किंवा बदली नसेल देत तर रजा तरी हवी, मला माझ्या बायकोला जाऊन भेटायचंय, 7 वर्ष झाली आम्ही भेटलो नाहीये. तर महाराज म्हणाले कशाला जातो, काही जाऊ नको तुझ्या घरी. तर तो म्हणला असं नाही हो, की तुम्ही समजून घ्या ना माझ्या भावना काय आहेत वगैरे वगैरे, त्याचं बरंच काही चर्चा झाली महाराजांची. तर महाराज म्हणाले ज्या बायकोसाठी तुझा एवढा तडफडाट चाललेला आहे, तिकडे जायचंय, 7 वर्षात तुला जी भेटली नाही, ती काय उद्योग करतेय हे तुला माहितीये का? तर तो म्हणला काहीतरी काय बोलता म्हणे, असं कसं तुम्ही म्हणू शकता, तुम्हाला माझी बायको कधी बघितलेत तरी का, किंवा तुम्हाला आमची नावं तरी माहिती आहेत का, बायकोचं नाव तरी माहितीये का, ब्रिटनमध्ये आम्ही कुठं राहतो ते तरी माहितीये का, आमचा काय घराण्याचा इतिहास हे तरी माहितीये का. एवढे बरंच काही काही बोलणं झालं, तो चिडला थोडासा. तर महाराज म्हणाले थांब जरा, तुला असं बघायचं ना की तुझी बायको काय करते म्हणून. आणि मग महाराजांनी असा त्याला हात दाखवला
आणि ते म्हणाले की आता इथे बघ म्हणून. तर त्या हातावरती जणू टीव्हीचा स्क्रीन निर्माण व्हावा असा स्क्रीन निर्माण झाला, एक पडदा म्हणजे त्याच्यावर, आणि दृश्य दिसायला लागलं. त्याला त्या दृश्यामध्ये त्याचं ब्रिटन मधलं ते घर दिसलं, आणि त्या घरामध्ये त्याची बायको तिच्या प्रियकराबरोबर रममाण झालेली त्याला दिसली. तर महाराज म्हणाले, महाराज काही बोलले नाहीत, त्याने ते दाखवत होते, ते दृश्य दिसत होतं त्याला. तर त्याच्या संतापाचा कडेलोट झाला की मी इथे एकटा हिच्यासाठी झुरतोय आणि ही इकडे प्रियकर घेऊन बसलीये. तर तो म्हणाला की बघा महाराज, हे परपुरुषाला आणते ती इथे, आणि त्यांचं जे प्रेम प्रकरण चाललेलं आहे म्हणजे ती मला विसरून गेली. तर त्या आत्ताच मी त्या इंग्लंडला जातो, उद्या काय काय रजा मिळो न मिळो, काय मिळो न मिळते, बोटीचं तिकीट मिळून मी कसा बसा इंग्लंडला जातो आणि त्या पुरुषाचा खून करतो. असं तो म्हटल्यानंतर महाराज म्हणाले, चुकतोयस तू म्हणे. हे सगळं नाटक तुझ्या बायकोनीच केलेलं आहे, तिनेच त्याला भुलवलेलं आहे, तीच त्याला तुझ्या घरी घेऊन येते, आणि तिचेच ते प्रेमाचे चाळे त्यांचे चालतात. तर म्हणे त्याला कशाला संपवतो, तो तो पुरुष आहे. त्याला मिळाली संधी तर त्याने ती घेतली, त्याच्यामध्ये त्याची काय चूक आहे? चूक सर्वस्वी तुझ्या बायकोची आहे. शिक्षा करायचीच असेल, मारायचंच असेल, ठार करायचं असेल तर तुझ्या बायकोला कर. तर ते म्हणाले, मग ते म्हणाले चालेल मी जातो. ते म्हणाले जातो कशाला? पिस्तूल आहे, पिस्तूल आहे ना तुझ्याकडे? तो म्हणला आहे. तो म्हणे आताच तिच्यावरती 6 गोळ्या झाड म्हणून. तर त्यांनी ते दृश्यामध्ये दिसती ती बायको, तो पुरुष दिसतोय. तर यांनी त्याच्यावर महाराजांच्या हातावरती पिस्तुलातून गोळ्या झाडल्या, 6 गोळ्या झाडल्या हातावर. आणि तो गोळ्या झाडल्यावरती त्याला दिसलं की बायको ही मेली, तो पुरुषही मेला. तर पुरुष मेला असं त्याला वाटलं, वास्तविक तो मेला नाही, ती निसटती गोळी कुठेतरी लागली, ती तो पळाला होता, आणि त्याची बायको मेली. आता ती मेली हे त्याला दिसलं, आणि ते दिसल्यानंतर ते दृश्य बंद झालं. आणि मग त्याचं डोकं ठिकाणावर आलं की अरे आपण हे काय केलं. जरी ते दृश्य दिसत असलं तरी आपण भारतात आहोत, ते ब्रिटन मधलं आपलं घर आहे. इथून आपण महाराजांच्याच हातावरती 6 गोळ्या झाडलेल्या आहेत. तर तो अतिशय खजील झाला, त्यांनी पाय धरले आणि म्हणाले की माझ्यामुळे आपल्याला एवढ्या गोळ्या तुमच्या हातावरती झेलाव्या लागल्या, आपण आता चला आपण तुमची शुश्रूषा करतो, त्या गोळ्या वेळा लागल्या. तर महाराज म्हणाले कुठे काय लागलंय माझ्या बघ म्हणून. तर हात पहिल्यासारखा होता, गोळ्या बिळ्या काही लागलेल्या नव्हत्या महाराजांना. आणि ते सगळं पाहिल्यानंतर, आता मला सांगा, हे सगळं असं जर आपल्या आयुष्यात असा प्रसंग घडला तर तुमची काय प्रतिक्रिया होईल? की हे अशक्य आहे सगळं, आणि ते शक्य घडलेलं आहे, डोळ्यासमोर घडलेलं आहे, त्याच्याबरोबर जो माणूस आलाय त्यांनी ते पाहिलेलं आहे. इथून गोळ्या झाडल्यात, बायको मेल्या गोळ्या लागून. आणि मग तो महाराज म्हणाले जा तू आता कुठे जाऊ येऊ नको, इथेच राहा. आणि मग तो गेला, आणि त्याच्यानंतर 2 दिवसांनी त्याला तार आली ब्रिटन मधनं, पोलिसांची, त्या ऑफिसमध्ये त्याच्या, त्या गव्हर्नरच्या, की इथे ब्रिटनमध्ये तुमच्या बायकोचा खून झालेला आहे. कुण्यानी 6 गोळ्या झाडून तिचा खून केलेला आहे, आणि तो कुणी पळून गेलेला आहे. त्याच्या तपासामध्ये आम्ही आहोत, त्याचा तपास लागला की तुम्हाला कळव. आता ही एवढी घटना घडल्यानंतर, सर्वसामान्य समजा एखाद्याला सिद्धी प्राप्त आहे आणि त्यांनी त्या सिद्धीद्वारे अशी घटना घडवली, तो काय समजेल की आजपासून मी जगाचा सम्राट झालो अशा भावनेने तो वावरेल की नाही. पण इथे नायक कोण आहे? आमचे महाराज आहेत. महाराजांना त्याचं काहीही वाटलं नाही, कारण मुळात आधी हे जे शक्य नाही, जे अशक्य आहे, ते त्यांनी शक्यताने घडवलेलं आहे, ती त्यांची शक्यता आहे ना, त्यांनी जे काय घडवायचे ते त्यांना अशक्य काहीच नाही ना. मग हे कसं आहे, आपण एखादा कॅरमच्या सोंगटी जसं स्ट्रायकर मारतो ना, तेवढ्या सहजतेने त्या गोळ्या त्याला झाड सांगायचं, स्वतःच्या हातावर झेलायच्या, आणि त्याच्यानंतर त्याच्या बाबतीत काहीही बोलायचंही नाही, काही नाही, काही नाही. घटना घडली, संपले, भूतकाळ झाला. आता वर्तमानात काय आहे तेवढं बघा. हे महाराजांचं तत्व होतं. कारण महाराज नेहमी म्हणत असत, भूतकाळाच्या सावल्या नकोत आणि भविष्य काळाची चाहूल नको. वर्तमानात काय ते जग, ते स्वतः तसं जगत होते, घटना घडवून मोकळे झाले, ते त्यांच्या पुढच्या उद्योगाला लागले. दुसरी घटना दुसरी घटना काय आहे त्याच्यामध्ये, तर ती अभ्यंकरांच्या बाबतीत घडलेली आहे.
तर अभ्यंकर, गणेश महादेव अभ्यंकर हे महाराजांचे निस्सीम भक्त होते. ते दुसऱ्या महायुद्धामध्ये मिलिटरीमध्ये असताना युद्धावरती, भर युद्धामध्ये त्यांच्यावरती असंख्य गोळ्यांचा वर्षाव झाला बंदुकीच्या, आणि सुदैवाने त्यांच्या त्या गोळ्या सगळ्या कमरेखाली त्यांच्या पायांवर लागल्या. त्यांची जी पॅन्ट होती घातलेली, त्या पॅन्टची अक्षरशः चाळणी झाली. आणि ते युद्धभूमीवरती त्या दिवशीचं युद्ध संपल्यानंतर किंवा काय असेल त्या वेळेला, त्यांनी जेव्हा बघितलं, तर पॅन्टची चाळणी झाली पण पायामध्ये एकही गोळी घुसलेली नाही. हा चमत्कार पाहिल्यानंतर त्यांना म्हणजे काय बोलावं किंवा काय विचार व्यक्त करावा तेच कळलं नाही. युद्ध संपल्यानंतर जेव्हा ते परत आले आणि त्यावेळेला महाराज त्यांना म्हणाले, अरे काय तुम्ही मोठे युद्ध करता, बंदुका घेता, नाचवता, अमकं करता, शत्रूवर तुटून पडता, पण तुमच्यावर गोळ्या जेव्हा वर्षाव होतो तेव्हा त्या आम्हाला झेलाव्या लागतात. तेव्हा त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला की महाराज असं काय म्हणतायत. तर ते महाराजांनी त्यांची जे काय कफनी का काय लुंगी नेसली होती, काय धोतर नेसलं होतं, विजार होती, काय होते ते कपडा, तो वरती करून दाखवला त्यांनी मांडीपर्यंत. तेव्हा अभ्यंकरांना लक्षात आलं की महाराजांच्या पायांवरती गोळ्या लागल्याच्या असंख्य खुणा आहेत. आणि अक्षरशः आपल्या पायाची म्हणजे आपल्या पॅन्टची जी चाळण झाली त्या पद्धतीने त्या गोळ्या महाराजांच्या पायावर लागलेल्या आहेत, पण कुठेही पायात गोळी घुसल्याची निशाणी नाही, काहीच नाही. मग ह्याच्यामध्येच काय आहे की महाराज म्हणतात ना, अशक्य ते मजलात शक्य, हे महाराजांनी करून दाखवलं की नाही. मग ह्या कथेद्वारे आपल्याला ते कळतं की